नमस्कार मित्रांनो, परत एकदा या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण काय ब्लॉग वगैरे तयार करत नाही. आज आपण हॉस्टेलविषयी तुम्हाला एक थोडीफार माहिती देणार आहोत, इन्फॉर्मेशन देणार आहोत. चला तर हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तुमचा पहिला प्रश्न असा असू शकतो की फीज वगैरे किती आहे. फर्स्ट फ्लोअरला 90 आहे, सेकंड फ्लोअरला एवढी काही कन्फर्म मला माहीत नाही, थर्डची पण एवढी कन्फर्म माहीत नाही, पण 1,00,000च्या आसपास असू शकते. आणि जी फोर्थ फ्लोअरची आहे ती 1,40,000 आहे, ज्याच्यात मी आत्ता राहतो आहे. तुम्हाला सगळं दाखवतो कशी रूम काय वगैरे, आणि पुढे बोलूया आपण. हे तुम्ही बघू शकता, अशी रूम आहे. सगळीकडं पसाराच आहे. काही पसारा माझा आहे, काही मित्रांचा आहे जे आधी राहत होते. आता ते काय जण सोडून गेलेले, काय नवीन येणार आहे. असं कपाट आहे. आतून तुम्हाला उचकून नंतर दाखवेल मी. असं एक कपाट आहे, सगळ्या याला आहे कपाट. तिकडे एक आहे, इकडे एक आहे. जे बेड आहे त्याला कपाट आहे, तिकडं पण आहे. रूम काय क्लीन केलेली नाही मी आज. पसारा आहे रूममध्ये सगळा. अशा तुम्हाला चेअर्स वगैरे मिळतील, स्टडी टेबल वगैरे मिळेल. असा सगळ्यांनाच आहे तो पण स्टडी टेबल वगैरे. अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे रूमला. हे वॉशरूम आहे, तिकडे टॉयलेट वगैरे आहे, अटॅच आहे रूमला. या मी रूम पाहिलीच असाल, आता मी तुम्हाला दाखवली रूम. आणि एक अजून सांगायचं म्हणजे लाईट 24 तास आहे, परत पाणी पण 24 तास आहे, वायफायची सुविधा आहे 24 तास, वायफाय वगैरे आहे. सगळे चांगलं आहे, तशी सुविधा वगैरे काही वाईट नाही आहे हॉस्टेल बाबतीत काहीच. सगळ्या चांगल्या सुविधा आहे. जिम वगैरे पण आहे हॉस्टेलला, परत खेळण्यासाठी पण खाली आहे दिलेलं. आपण काही जात नाही तिथे खेळायला वगैरे. जिमला गेलं तर जातो कधीतरी, नाही तर जिमला पण नाही जात. एवढ्या फॅसिलिटीज आहे हॉस्टेलला. आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला हॉस्टेलची फी एकाच याच्यात भरावी लागेल, म्हणजे एकाच टायमिंगला टोटल फी भरावी लागेल. त्याच्यात काय म्हणजे अर्धी आत्ता भरली, अर्धी नंतर भरली, असं काही नसतं. त्याच्यामुळे जेवढी फीज आहे हॉस्टेलची तेवढी तुम्हाला तेव्हाच भरावी लागेल. तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यावर डिस्कस करूया आपण पुढे. तोपर्यंत बाय बाय. हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया.